नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आंब्याचे दिवस चालू आहेत, सकाळ संध्याकाळ आमरसाची जेवणं सगळ्यांकडे सुरू आहेत। नक्कीच त्याशिवाय आंब्याचे विविध पदार्थ करणंही चालूच असणार आहे। पण हाच आमरस जर वर्षभरासाठी आपल्याला प्रिझर्व्ह करता आला तर तुम्हाला नक्कीच आवडेल, नाही का? तर आपण आज नेमकं तेच करणार आहोत। कारण वर्षभरात काही वेळा आपली मुलं लांब असतात किंवा इतर सणवार असतात। गणपतीत 5 पक्वान्नामध्ये आपल्याला एक आमरस ठेवता आला किंवा उपासाला आषाढी कार्तिकी एकादशीच्या वेळी जर आमरस नैवेद्याला ठेवता आला विठोबाला तर आपल्याला नक्कीच आवडेल। तर आपण तेच बघूया की आमरस प्रिझर्व्ह कसा करायचा। आता याचं साहित्य म्हणजे काय? आंबे। तर आपण वळूया कृतीकडे। आपण आता आंब्याचा रस काढायचं बघणार आहोत। तर काही जण आंबा हा मऊ करून घेतात आणि नंतर रस काढतात असं, पण मी तुम्हाला दाखवते हे अतिशय ही पद्धत सोपी पडते। आणि आंब्याची आता सालं काढून घेऊया अशी। तर अशा प्रकारे आपण हा आंब्याचा रस काढतोय। फक्त आंबे चांगले बघून घ्यायचे, थोडा जरी खराब असेल तरी आपल्याला इथे अंदाज येत नाही, त्यामुळे आंबा चांगला बघून घ्यायचा, नाहीतर मग सुरीने कट करून आपण रस काढू शकतो। तुम्ही म्हणाला तर रस काढण्यात काय दाखवायचं, तर मला अशासाठी दाखवायचंय की हा रस आपण वर्षभरासाठी प्रिझर्व्ह सुद्धा करू शकतो। हा रस असा काढायचा, जरासा त्याच्या गुठळ्या मोडायच्या, मिक्सरला वगैरे लावायचा नाही। तर असा हा आपला रस काढून झालेला आहे। हे बघा, मी फार काही तो गुठळ्या त्याच्या मोडल्या नाही आहेत, अगदी ज्या मोठ्या होत्या तेवढ्याच मोडल्या। आता हा टिकण्यासाठी ह्याच्यात थोडीशी साखर, खूप काही जास्त घालायची नाही, एक 2 ते 3 टेबलस्पून साखर खूप होते, आणि थोडंसं मीठ, आणि चांगला हलवून साखर विरघळली की मग आपण काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये डब्यामध्ये भरून, एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवला तर हा वर्षभर असाच्या असा राहतो, याचा रंगही बदलत नाही आणि चवही बदलत नाही। आपण आता या भांड्यामध्ये, या काचेच्या बोलमध्ये आपण ठेवून त्याला एअरटाईट झाकण लावून डीप फ्रीजरला मात्र ठेवायचा आहे। हा रस वरच्या म्हणजे नॉर्मल फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये ठेवायचा, तर हा चांगला राहतो आणि अगदी वर्षभर छान राहतो। आणि एक लक्षात घ्यायचं की आपल्याला एका वेळी एक डबा जेवढा उघडायचा असेल तेवढाच रस त्याच्यात घालायचा, म्हणजे एकदा बाहेर काढल्यावर फ्रीजमधनं आपण तेवढाच तो पूर्ण संपवायचा। अशा प्रकारे हे झाकण लावून आपण तो फ्रीजरला ठेवून। तर मंडळी, आमरस प्रिझर्व्ह करण्याची ही कल्पना तुम्हाला आवडलीच असणार आहे, आणि अजून बाजारात आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। आंबे घेऊन या आणि वर्षभरासाठी या पद्धतीने स्टोअर करा, आणि तुमच्या आवडत्या मंडळींना तुम्ही वर्षभरात केव्हाही खायला घालू शकता। आमरस ताजा, आणि ताजा आमरस मिळाल्याचं फिलिंग निश्चितच येतं, ही मात्र मला नक्की खात्री आहे। तर नक्की करून बघा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा, आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, आणि नीनाज कुकिंग कनेक्शन या माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।